अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं दुर्गराज रायगड इथं श्री शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। 5 जूनला दुपारी 3:30 वाजता पाचाड इथं राजमाता जिजाऊंच्या समाधीला अभिवादन करून सोहळ्याची सुरुवात होणार आहे। राजमातांना अभिवादन करून 4 वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती हे नाणे दरवाजातून पायी गडावर जाणार आहेत। 4:30 वाजता महाद्वार पूजन आणि तोरण बांधण्याचा कार्यक्रम होईल। 5 वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत नगारखाना इथं गडपूजन होणार आहे। सायंकाळी 5 वाजता धार तलवारीची युद्ध कला महाराष्ट्राची या कार्यक्रमाअंतर्गत होळीचा माळ परिसरात राज्यभरातील खेळाडू मर्दानी खेळ सादर करतील। रात्री 8 वाजता राज्यातील 20 ते 25 शाहीर आपल्या शाहिरी कलेतून शिवरायांचा इतिहास जागवतील। रात्री गड देवता शिरकाई देवीचा गोंधळ तसंच जगदीश्वर मंदिर इथं वारकरी संप्रदायाच्या वतीनं भजन कीर्तनाचा सोहळा संपन्न होणार आहे। गुरुवारी 6 जून रोजी सकाळी 7 वाजता रणवाद्यांच्या निनादात ध्वजपूजन आणि ध्वजारोहण होणार आहे। 7:30 वाजता राजसदरेवर शाहिरी कार्यक्रम सादर होईल। यानंतर 9:30 वाजण्याच्या सुमाराला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचं राजसदरेवर आगमन होईल। सकाळी 10 वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या शुभ हस्ते शिवछत्रपती महाराजांच्या उत्सव मूर्तीला अभिषेक घालण्यात येईल। यानंतर मेघडंबरीतील सिंहासनाधिष्ठित मूर्तीला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात येणार आहे। त्यानंतर युवराज संभाजीराजे छत्रपती उपस्थितांशी संवाद साधतील। यानंतर मुख्य पालखी सोहळा सुरू होऊन दुपारी 12 वाजता जगदीश्वर मंदिर इथं शिवछत्रपतींच्या पालखीचं आगमन होईल। या लोकोत्सवात राज्यभरातील शिवभक्तांनी सहभागी व्हावं असं आवाहन युवराज संभाजीराजे छत्रपतींनी केलंय। दरवर्षी लाखो लोक वाढा लागलेले आहेत। मागच्या वर्षी 5-5 लोक होते। मला आनंदाने सुद्धा सांगायचं की प्रशासनाने सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन घेतलेले आहे। मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी तशा निर्देश सुद्धा खाली पाठवलेले आहेत। जिल्हाधिकारी असतील, तिथं जिल्हा प्रमुख असतील, SP असतील, सगळ्यांनी आपल्या प्रामाणिक पद्धतीने काम सुरू केलेले आहे। आणि हे काम नुसतं काय राज्याभिषेक समिती एकटं करू शकत नाही, तर राज्याभिषेक समिती आणि प्रशासनाने संयुक्तपणाने नियोजन करण्यासाठी सगळे प्रयत्नशील आहेत। या मिनिटाला तर मला कुठेही माझ्या मनात काही त्यांच्याबद्दल कुठेही रोष नाही आहे। कुठं चांगल्या पद्धतीने ते मदत करायला लागलेत आणि आम्ही समाधानी आहोत या क्षणी। तर यावर्षी उत्सव समितीच्या वतीनं एकूण 37 उपसमित्या करण्यात आल्या आहेत। 5 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे, तर यावर्षी प्रथम 5 अन्नछत्र देखील उभारण्यात येणार आहेत। आरोग्य विभागाची टीम देखील या ठिकाणी तैनात असणार आहे। हा सोहळा सुरळीतपणे पार पडण्यासाठी 1800 शिवभक्त स्वयंसेवक कार्यरत असणार आहेत, अशी माहिती यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर यांनी दिली। या पत्रकार बैठकीला सचिव अमर पाटील, हेमंत साळोखे, सुखदेव गिरी, फत्तेसिंह सावंत, प्रवीण उबाळे, उदय घोरपडे, धनाजी खोत, अतुल महाजन, प्रसन्न मोहिते उपस्थित होते।